Good morning everyone. Welcome to our education platform in electrostatic part 17th. इलेक्ट्रोस्टॅटिकच्या 17व्या भागात सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत. 16व्या भागामध्ये आपण शिकलो होतो पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए सिस्टीम ऑफ 2 पॉइंट चार्जेस. या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जीबद्दल बोललो होतो की एक चार्ज असेल, त्याच्या सराउंडिंग स्पेसला त्याने तयार केलेलं इलेक्ट्रिक फील्ड असेल. तो चार्ज जर पॉझिटिव्ह असेल तर हे इलेक्ट्रिक फील्ड चार्जपासून दूर जाणारं असेल. तो चार्ज जर निगेटिव्ह असेल तर ते इलेक्ट्रिक फील्ड त्या चार्जकडं येणारं असेल. हे इलेक्ट्रिक फील्ड आपण पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन करू शकतो. या इलेक्ट्रिक फील्डचं चित्र काढू शकतो आपण. आणि इलेक्ट्रिक फील्डच्या या काढलेल्या चित्रालाच काय म्हणतो आपण तर इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सच्या डेफिनेशनमध्ये सुद्धा आपण असंच लिहितो, पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज कॉल्ड इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. आठवलं तुम्हाला? बरं, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे झालेलं वर्क डन. हे वर्क डन इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शनच्या अगेन्स्ट होतं किंवा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या सुद्धा अगेन्स्ट होणारं हे वर्क डन आहे. काम करावं लागतं. कधी? ज्यावेळेस फोर्स दूर ढकलण्याचा प्रयत्न करतोय एखाद्या चार्जला आणि आपण मात्र तो चार्ज त्या फोर्सच्या अपोजिट दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. काहीतरी अंतरावरती आपण त्याला डिस्प्लेस करून घेऊन येतोय. म्हणजे फोर्स एक्झर्ट करायचा आहे, डिस्प्लेसमेंट आहे. फोर्स इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या अपोजिट डिरेक्शनने आहे. म्हणजे तिथं काय होतंय तर काम घडून येतंय, कार्य घडून येतंय, तिथं वर्क डन होतंय. बरं, मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे वर्क डन एका अशा सिस्टीमसाठी डिस्कस केलं होतं की ज्या सिस्टीममध्ये 2 पॉइंट चार्जेस होते, लाईक चार्जेस होते. एक होता Q1 आणि दुसरा होता Q2. Q1 तिथं असताना Q2ला घेऊन येत असताना मला काय करावं लागलं होतं तर वर्क डन करावं लागलं होतं. आठवतंय का? पुन्हा एकदा सांगू बघा. एक चार्ज आहे Q1, आपण असं म्हणूयात की पॉझिटिव्ह चार्ज आहे. दुसरा एक चार्ज आहे Q2, आपण असं म्हणूयात की हाही काय आहे तर पॉझिटिव्ह चार्ज आहे. हे Q1चं इलेक्ट्रिक फील्ड, हे Q2चं इलेक्ट्रिक फील्ड. Q1 Q2च्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये नाही किंवा Q2 Q1च्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये नाही. म्हणजे हे दोन्हीही चार्जेस परस्परांपासून काय आहेत तर इन्फायनाईट इतक्या अंतरावर आहेत. ठीक आहे. अशा सिच्युएशनमध्ये हे दोन्हीही चार्जेस एकमेकांवर ना फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट करतील ना फोर्स ऑफ रिपल्शन एक्झर्ट करतील. करण्याचं काही कारणच नाही ना, कारण दोन्ही चार्ज एकमेकांच्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत नाहीत. बरोबर आहे ना? हे याचं प्रभाव क्षेत्र आहे, याचं इलेक्ट्रिक फील्ड आहे. हे या Q1चं इलेक्ट्रिक फील्ड आहे. दोन्ही चार्जेस सेपरेट इलेक्ट्रिक फील्ड तयार करून फ्री स्पेसमध्ये किंवा कोणत्याही एका मीडियममध्ये आहेत. बरोबर आहे? मग आता फोर्स कधी एक्झर्ट केला जाईल किंवा वर्क डन कधी होईल? ज्यावेळेस Q1च्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये येण्याचा प्रयत्न हा Q2 करेल किंवा Q2च्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये जाण्याचा प्रयत्न हा Q1 करेल. त्याच वेळेस काय होणार आहे तर वर्क डन होणार आहे. मागच्या वेळेस बघितलेली डायग्राम आठवती का तुम्हाला? एक कोऑर्डिनेट सिस्टीम होती, XYZ कोऑर्डिनेट होते आणि XY प्लेनमध्ये 2 चार्जेस होते. एक होता Q1 आणि एक होता Q2. सगळ्यात पहिल्यांदा आपण Q1ला त्या XY प्लेनमध्ये घेऊन आलो होतो. हा होता X, हा होता Y आणि हा होता Z. इथं आजूबाजूला कोणत्याही चार्ज एक्झिस्ट करत नव्हता. चार्जचा एक्झिस्टन्सच नव्हता. चार्ज नाही म्हटल्यावरती फोर्स ऑफ अट्रॅक्शन, फोर्स ऑफ रिपल्शनचा विचार करण्याची गरजच नाही. इथं ओरिजिन होता O. या ओरिजिनपासून मी एक चार्ज घेऊन आले Q1, पॉझिटिव्ह चार्ज आहे समजूयात आपण, पॉझिटिव्ह चार्ज आहे. ज्या पॉईंटपाशी आणला होता तो पॉईंट होता A. बरं, कुठून घेऊन आले मी त्याला
ओरिजिनपासून घेऊन आले पॉईंट ए पाशी. आजूबाजूला कोणताही चार्ज नव्हता ना, त्यामुळं ह्या Q1ला इथं आणण्यासाठी मला काहीच काम करावं लागलं नाही, वर्क डन करावं लागलं नाही. वर्क डन कधी झालं असतं, ज्यावेळेस इथं आजूबाजूला एखादा चार्ज असता आणि मी त्याच्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये Q1ला घुसवण्याचा प्रयत्न करत असते, त्या चार्जने तयार केलेल्या इलेक्ट्रिक फील्डच्या अगेन्स्ट जाऊन, त्यावेळेस मला काम करावं लागलं असतं. इथं काम करण्याची मला गरजच पडली नाही. Q1 असाच इझिली ह्या ओरिजिनपासून ह्या ए पॉईंटपर्यंत आपल्याला घेऊन येता आलं. बरं, त्यावेळेस ह्या पॉईंटपाशी ह्या Q1ने तयार केलेलं पोटेन्शियल किती झालं, V = 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू Q1/R1. R1 काय होता, पोझिशन वेक्टर होता. R1 बारने आपण रिप्रेझेंट केला होता. पोझिशन वेक्टर काय रिप्रेझेंट करत असतो, Q1ची पोझिशन, चार्ज पार्टिकलची पोझिशन. कोणाच्या विथ रिस्पेक्ट, ह्या ओरिजिनच्या विथ रिस्पेक्ट. म्हणजे ओरिजिनपासून हा Q1 किती अंतरावर आहे किंवा कुठं आहे हे सांगण्याचं काम, हे अंतर देण्याचं काम कोण करत असतो, तर हा पोझिशन वेक्टर करत असतो. ठीक आहे. मग Q1ला इथं आणण्यासाठी वर्क डन W1 झालं म्हणत होतो आपण, ते की झालं 0. मग आपण दुसरा एक चार्ज इथं आणण्याचा प्रयत्न करायला लागलो. Q2 म्हणते मी त्याला. ज्या पॉईंटपाशी आणला तो पॉईंट आहे B. ओरिजिनपासून किती अंतरावरती हे सांगण्याचं काम कुणी केलं, तर पोझिशन वेक्टरने केलं, R2 बारने केलं. ठीक आहे. मग पॉईंट ए आणि पॉईंट बी मधलं अंतर किती झालं, तर R12 झालं. 12 म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस. डिस्टन्स रिप्रेझेंट करण्याचं काम R करतोय आणि कोणामधलं डिस्टन्स आहे हे सांगण्याचं काम हे 1 आणि 2 करत आहेत. म्हणजे ह्या 1 2ने मला रिप्रेझेंट करायचं आहे की R12 बी द डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड बी, दॅट इज बी द डिस्टन्स बिटवीन चार्ज Q1 अँड चार्ज Q2. ठीक आहे. हा सुद्धा आपण म्हणत होतो की पॉझिटिव्ह चार्ज आहे. हा पॉझिटिव्ह चार्ज इथं असताना की त्याने इलेक्ट्रिक फील्ड तयार केले बाहेरच्या दिशेने, त्याचा फोर्स ऑफ रिपल्शन सुद्धा काय आहे, तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन सुद्धा कुठं आहे, तर बाहेरच्या बाजूने. इलेक्ट्रिक फील्ड सुद्धा कुठं आहे, तर बाहेरच्या बाजूने. का, आता हा स्वतः काय आहे, तर एक पॉझिटिव्ह चार्ज आहे. आणि असं असताना सुद्धा आपण एक चार्ज इन्फिनिटी इतक्या अंतरापासून कुठे घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय, तर Q1च्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय. इन्फिनिटी इतक्या अंतरापासून कुठं आणायचा आहे मला, तो R12 इतक्या डिस्टन्सवर आणायचा आहे. मग आता मला वर्क डन करावं लागेल आणि हेच वर्क डन त्या 2 पॉईंट चार्जेसने तयार केलेल्या सिस्टीमची काय बनली, तर पोटेन्शियल एनर्जी बनली. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी बनली. फॉर्म्युला आठवते का बरं, काय मिळवलं होतं आपण, U = 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू Q1 इंटू Q2 अपॉन ह्या 2 चार्जेसमधलं डिस्टन्स R12. ही काय होती, पोटेन्शियल एनर्जी होती. कोणाची, सिस्टीमची. सिस्टीम कुणी तयार केली, 2 पॉईंट चार्जेसने तयार केली की जे लाईक चार्जेस सुद्धा आहेत. ठीक आहे. आता याच्या पुढे जाऊन आपल्याला विचार करायचा आहे की काय फाइंड आउट करायची आहे, पोटेन्शियल एनर्जीज फाइंड आउट करायची. कशासाठीची, एका सिस्टीमसाठीची पोटेन्शियल एनर्जी. बरं, सिस्टीम कशाने तयार झाली आहे, nth पॉईंट चार्जेसने तयार झाली. म्हणजे आता 2 चार्जेस नाही आहेत तिथं, 2पेक्षा जास्त चार्जेस आहेत. nth नंबर ऑफ चार्जेसने ही सिस्टीम तयार झालेली आहे. आणि अशा वेळेस आपल्याला सांगितलं जातं आहे की काय ऑब्टेन करा, तर ह्या n नंबर ऑफ चार्जेसने, n नंबर ऑफ पॉईंट चार्जेसने तयार केलेली पोटेन्शियल एनर्जी आपण काय करायची आहे, तर फाइंड आउट करायची आहे. कळलंय तुम्हाला करायचं काय आपल्याला, तर आता 2 चार्जेस नाही आहेत आपल्याकडं. आता आपल्याकडे किती चार्जेस आहेत, तर nth नंबर ऑफ चार्जेस आहेत. आणि ह्या nth नंबर ऑफ चार्जेसने एक सिस्टीम तयार झाली. म्हणजे जिथं Q1 आहे, Q2 आहे, Q3 आहे, Q4 आहे, Q5 आहे, तुम्ही जेवढे म्हणाल तेवढे चार्जेस आहेत. Q1000 आहे, Q10000 आहे, Q1,00,000 आहे, एवढे सगळे चार्जेस एका सिस्टीमचा भाग बनू पाहत आहेत. आणि ती सिस्टीम असेंबल झाल्यानंतर आपल्याला विचारलं जाते की त्या सिस्टीमची टोटल पोटेन्शियल एनर्जी काय करा, फाइंड आउट करा. म्हणजे टोटल वर्क डन काय करायचं आहे आपल्याला, फाइंड आउट करायचं आहे.
प्रत्येक एक चार्ज त्या सिस्टीममध्ये एंटर करण्यासाठी आपल्याला करावं लागलेलं जे टोटल वर्क डन आहे ते आता काय होणार आहे तर त्या सिस्टीमची पोटेन्शियल एनर्जी म्हणून कन्सिडर केलं जाणार आहे. आलंय लक्षात तुम्हाला आपल्याला करायचंय काय? चला तर मग पुढं बघा. आता हे एक्सप्रेशन कसं फाइंड आउट करायचं सांगते तुम्हाला. एक कोऑर्डिनेट सिस्टीम आधी ड्रॉ करून घेऊयात. ज्या प्लेनमध्ये काम करायचं आहे ना तो मोठा ड्रॉ करते, ज्या प्लेनमध्ये काम करायचं नाही तो छोटा ड्रॉ करूया. एक्स वाय प्लेन. चार्जेस कुठं आहेत? आपल्या एक्स वाय प्लेनमध्ये आहेत. ठीक आहे. ही एक्स वाय झेडने तयार झालेली आपली कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. ठीक आहे. बघा इथं आहे ओरिजिन ओ, इथं आहे चार्ज Q1, पॉझिटिव्ह चार्ज आहे. तुम्ही लक्षातच ठेवा ना तो पॉझिटिव्ह चार्ज आहे. पॉइंट आहे ए. बरं, ए पॉइंट पासून ते हे ओरिजिन पर्यंतचं जे डिस्टन्स आहे ते तुम्हाला माहिती की पोझिशन वेक्टरने रिप्रेझेंट केलं जाते. आपण याला म्हणूयात R1 बार. बघा एक चार्ज इथं आणण्यासाठी आपल्याला काहीच वर्क डन करावं लागलं नाही. का तर Q1 ह्या फ्री स्पेसमध्ये ज्यावेळेस घेऊन आलो आपण त्यावेळेस दुसरा कुठलाही चार्ज आजूबाजूला नव्हता. त्याने तयार केलेलं इलेक्ट्रिक फील्ड नव्हतं. इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट जाऊन आपल्याला काही करायचं नव्हतं. फोर्स एक्झर्ट करायचा नव्हता, डिस्प्लेसमेंट होणार नव्हती आणि त्याच्यामुळे जे वर्क डन झालं तेही काय होतं तर 0 होतं. म्हणजे Q1ला इथं आणत असताना जे वर्क डन झालं W1 म्हणूयात आपण ते होतं 0. ठीक आहे. इन्फिनिटी इतक्या अंतरावरून आपण पॉइंट बी पाशी एक दुसरा पॉइंट पॉझिटिव्ह चार्ज घेऊन आलो Q2. ओरिजिन पासून किती अंतरावर आहे तो त्याचे पोझिशन देण्याचं काम केलं ह्या पोझिशन वेक्टरने R2 बारने. R1 R2 मधलं जे डिस्टन्स आहे ते तुम्हाला एकसारखं दिसत नाहीये. R1 थोडा लहान आहे, R2 थोडा मोठा आहे. पॉइंट ए आणि पॉइंट बी मधलं जे अंतर आहे ते आहे R12 बार. ठीक आहे. हे R12 बार म्हणजे काय असेल? डिस्टन्स बिटवीन चार्ज Q1 अँड चार्ज Q2. या दोन चार्जेसने तयार केलेली पोटेन्शियल एनर्जी तर तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलीच कशी फाइंड आउट करायची. आता इथं nth नंबर ऑफ चार्जेस आहेत. 2 चार्जेस नाही आहेत, असंख्य चार्जेस आहेत. म्हणजे आपण असं म्हणूयात की इथं अजून एक चार्ज आहे. nth नंबर ऑफ चार्जेस आहेत. आपण 4 चार्जेससाठी करूयात म्हणजे कॉन्सेप्ट तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. बघा पॉइंट म्हणूयात सी आहे. पॉझिटिव्ह पॉइंट चार्ज आहे. चार्जचं नाव, चार्जला लेबलिंग करतोय आपण Q3 असं. बरं, ओरिजिनमधलं आणि ह्या Q3 मधलं जे अंतर आहे ते आपण रिप्रेझेंट करूयात R3 बार या पोझिशन वेक्टरने. बरोबर ना? बरं, आता ह्या बी आणि सी मधलं जे डिस्टन्स आहे किंवा Q2 आणि Q3 मधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणूयात R23. लक्षात ठेवणं सोपं आहे. बघा R काय रिप्रेझेंट करेल? डिस्टन्स बिटवीन 2 चार्जेस. बरं, आता इथं चार्ज कुठला आहे? Q2 आणि Q3. मग आपल्या सहज लक्षात राहील की 2 आणि 3 नंबरच्या चार्जमधलं डिस्टन्स आहे म्हणून आपण ह्याला रिप्रेझेंट करूयात R23 ने. बरोबर आहे. पोझिशन वेक्टर तर आपण पहिल्या चार्जसाठी R1 म्हणतोय, दुसऱ्या चार्जसाठी R2 बार म्हणतोय आणि तिसऱ्या चार्जसाठी आपण R3 बार म्हणतोय. हे नाही लक्षात ठेवावं लागणार तुम्हाला, हे लक्षात ठेवा. Q1 आणि Q2 मधलं अंतर होतं म्हणून मी 1 2 असं म्हटलं. Q2 आणि Q3 मधलं डिस्टन्स आहे म्हणून मी काय म्हणेल? 2 3 म्हणेल. R23 बार. ठीक आहे. अजून एक चार्ज घेऊयात आपण Q4. ओरिजिन पासूनच घ्यायचे बरं का. पॉइंटला नाव देऊयात D. ओरिजिन पासून पॉइंट D कोण रिप्रेझेंट करतोय? पोझिशन वेक्टर R4 बार. C आणि D मधलं जे अंतर आहे ते लिहायचंय.
त्याआधी डी पाशी जो चार्ज आला तो काय आहे Q4. एक पॉझिटिव्ह पॉइंट चार्ज आहे Q4. आता सांगा बरं 3 आणि 4 मधलं जे डिस्टन्स असेल ते मी कसं लिहील? बरोबर R34. आलं लक्षात? मग बघा आता nth नंबर ऑफ चार्जेससाठी काम केलं काय? इथं असं QN हा समजा 100 असेल, 1000 असेल, 2000, 10,000, 1,00,000 किती म्हणाल तेवढे चार्जेस तुमच्या सिस्टीमचा भाग बनतील. ठीक आहे. आणि आपण याला म्हणूयात झेड इतक्या डिस्टन्सवरती तुम्ही काय आणला? एन हा चार्ज आणला, QN हा चार्ज तुम्ही घेऊन आलात. तर जे डिस्टन्स आपण रिप्रेझेंट करू ते कशाने रिप्रेझेंट करणार आहे मी? पोझिशन वेक्टरने. त्याला मी काय म्हणेल? RN बार. ठीक आहे. हे तुमच्या सहज लक्षात येईलच. आपण एक सिस्टीम अशी रन करूयात की ज्याच्यामध्ये किती चार्ज आहेत? 4 चार्जेस आहेत. म्हणजे तुम्हाला nth चार्जेससाठी च्या सिस्टीममध्ये तयार झालेली पोटेन्शियल एनर्जी सहज फाइंड आउट करता येईल. बघा आता होतंय काय, तुम्हाला कल्पना यायला लागली असेल की Q1ला इथं आणण्यासाठी वर्क डन झालं 0. पण Q2ला आणण्यासाठी तसं नाही होणार. का? तर Q2 हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, Q1 हा सुद्धा काय आहे? तर पॉझिटिव्ह चार्जच आहे. म्हणजे ह्या दोघांमध्ये काय असेल? फोर्स ऑफ रिपल्शन. याने एक्झर्ट केलेला फोर्स ऑफ रिपल्शन कुणाच्या दिशेने असेल? Q2च्या दिशेने असेल. या फोर्सला न जुमानता मी Q2ला कुठून घेऊन आले? इन्फिनिटी इतक्या अंतरावर घेऊन आले. कुठंपर्यंत घेऊन आले? पॉईंट बी पर्यंत घेऊन आले. मग हे करण्यासाठी मला वर्क डन करावं लागलं होतं, मला काम करावं लागलं होतं. तुम्हाला माहिती आहे हे काम आपण कसं लिहिलं होतं? रिप्रेझेंट केलं होतं W2ने. W2 इक्वल टू काय होतं? पोटेन्शियल. कुठल्या पॉईंट पाशीचं पोटेन्शियल? पोटेन्शियल कोणत्या पॉईंटचं? ॲट पॉईंट बी. का? तर तुम्ही Q2 कुठंपर्यंत घेऊन आलाय? पॉईंट बी पर्यंत घेऊन आलाय ना. म्हणजे हे इलेक्ट्रिक पोटेन्शियल कुठं तयार झालेलं असेल? पॉईंट बीला. बरं, कुणामुळे तयार झालं? ड्यू टू चार्ज Q1 मुळे तयार झालेलं पोटेन्शियल आहे. कुठं? पॉईंट बीला. वर्क डन लिहितोय ना, मल्टीप्लाइड बाय काय असेल बरं? दुसरा चार्ज Q2. हेच जे वर्क डन आहे ते मी म्हटलं होतं की ज्यावेळेस 2 चार्जेसने तयार झालेली एक सिस्टीम आहे त्या सिस्टीमसाठीची पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे? तर W2 इतकीच असणार आहे. मग या W2लाच आपण काय कशाने रिप्रेझेंट केलं होतं? काय लिहिलं होतं? तर कॅपिटल U लिहिलं होतं. कॅपिटल U म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी फॉर सिस्टीम ऑफ 2 पॉइंट चार्जेस, की जी एवढी होती. V ॲट पॉइंट B ड्यू टू चार्ज Q1 मल्टीप्लाइड बाय Q2. कारण इलेक्ट्रिक पोटेन्शियल मल्टीप्लाइड बाय चार्ज हा फॉर्म्युला कशाचा आहे? तर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीचा आहे. पण मी त्या इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियललाच इथं काय म्हणते? तर वर्क डन म्हणते. याचा अर्थ हे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी कधी स्टोअर होणार आहे? ज्यावेळेस काय होणार आहे? तर वर्क डन होणार आहे. किंवा वर्क डन हे कशाच्या फॉर्ममध्ये स्टोअर केलं जातं? तर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर केलं जातं. ठीक आहे. मग आठवतोय का फॉर्म्युला W2 साठीचा? W2 इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू Q1 अपॉन Q1 आणि Q2 मधलं डिस्टन्स R12. हे काय झालं? इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट पॉईंट बी ड्यू टू चार्ज Q1 आणि मल्टीप्लाइड बाय Q2. आपण ह्याला कसं लिहिलं होतं? ॲज इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी फॉर सिस्टीम ऑफ 2 पॉइंट चार्जेस U इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू Q1 इंटू Q2 अपॉन R12. बरोबर ना. आता बघा ह्याच्या पुढं W3 फाइंड आउट करायचा आहे. W3 फाइंड आउट करत असताना होईल काय? तर इन्फिनिटी इतक्या अंतरापासून, पुन्हा इन्फिनिटी इतक्या अंतरापासून मी Q3ला घेऊन आली. कुठं?
पॉइंट सी पाशी. ठीक आहे. पॉइंट सी अशा ठिकाणी आहे की ए नंतर बी नंतर आला पॉइंट सी, म्हणजे सी पॉइंट पाशी ह्या Q3ला ब्रिंग करत असताना, घेऊन येत असताना Q3ला पॉइंट सी पाशी घेऊन येत असताना Q1च्या अगेन्स्ट तर आपल्याला काम करावं लागेलच, Q2च्या अगेन्स्ट सुद्धा आपल्याला वर्क डन करावं लागेल. का तर ह्या दोन्ही चार्जेसने तयार केलेले इलेक्ट्रिक फील्ड याच दिशेने जाते. म्हणजे Q3ला इथं आणत असताना ह्या दोन चार्जेसच्या अगेन्स्ट जेवढं काही वर्क डन असेल ते असेल आपलं W3. बरोबर आहे. Q3ला इथं आणून प्लेस केला. आता Q4 घेऊन यायचं आहे आपल्याला. Q4ला इथं आणण्यासाठी आता अगोदर इथं 3 चार्जेस दिसतात आहे आपल्याला, म्हणजे मला Q1च्या अगेन्स्ट काम करावं लागेल, Q2च्या इलेक्ट्रिक फील्डच्या अगेन्स्ट काम करावं लागेल, Q3च्या सुद्धा इलेक्ट्रिक फील्डच्या अगेन्स्ट काम करावं लागेल, की ज्यावेळेस मला हा Q4 ह्या पॉइंट डी पाशी आणणं शक्य होईल. कळतंय तुम्हाला. Q1 सिस्टीममध्ये आला, कुठल्याही प्रकारचं काम करावं लागलं नाही. Q2 सिस्टीममध्ये आला, आपल्याला वर्क डन करावं लागलं. कोणाच्या अगेन्स्ट जाऊन? Q1ने तयार केलेल्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शनच्या अगेन्स्ट जाऊन. Q3 सिस्टीममध्ये आला, आता आपल्याला 2 चार्जेसच्या फोर्सच्या अगेन्स्ट जाऊन काम करावं लागते. 2 चार्जेसने तयार केलेल्या इलेक्ट्रिक फील्डच्या अगेन्स्ट जाऊन काम करावं लागते. वर्क डन होतंय. चौथा चार्ज आणला तर ह्या तिघांच्या अगेन्स्ट जाऊन आपल्याला वर्क डन करावं लागते. 5वा चार्ज आणला असता मी इथं तर ह्या चौघांच्या अगेन्स्ट जाऊन आपल्याला काम करावं लागलं असतं आणि तो इथं या ई पॉईंटपाशी मला सबस्टिट्यूट करता आला असता. म्हणजे लक्षात येतंय का तुम्हाला. तुम्ही जेवढे केवढे चार्जेस ह्या सिस्टीममध्ये आणून प्लेस कराल, फक्त पहिल्या चार्जसाठी वर्क डन होणार नाही, इतर सगळ्या चार्जेससाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, काम करावं लागणार आहे त्या चार्जला तिथं इस्टॅब्लिश करण्यासाठी. कारण हे सगळेच्या सगळे आपण म्हणतोय की लाईक चार्जेस आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ रिपल्शन हा नेहमीच प्रेझेंट असणार आहे. पण त्या फोर्स ऑफ रिपल्शनला न जुमानता आपल्याला एक अशी सिस्टीम तयार करायची आहे की ज्या सिस्टीममध्ये nth नंबर ऑफ लाईक चार्जेस आहेत. बरोबर आहे. आणि म्हणून त्यांना ह्या सिस्टीममध्ये इस्टॅब्लिश करून देण्यासाठी आपल्याला वर्क डन करायचं आहे. आणि आपण आता फाइंड आउट करण्याचं काम काय करतोय, तर ह्या सिस्टीममध्ये जर 4 चार्जेस आहेत तर ह्या 4 चार्जेसने मिळून तयार केलेलं टोटल इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी आपल्याला फाइंड आउट करण्याचं काम करायचं आहे. म्हणजे ह्या चौघांनी मिळून केलेलं वर्क डन मला ॲड करावं लागणार आहे, मला त्याची ॲडिशन करावी लागणार आहे. आणि हे सगळं वर्क डन ज्यावेळेस मी ॲड करते त्यावेळेस मला माहिती आहे की हे वर्क डन कशाच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं, तर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये ते स्टोअर होतं. म्हणजे ह्या वर्क डनची ॲडिशन करून मला काय मिळणार आहे, तर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी फॉर अ सिस्टीम ऑफ nth पॉइंट चार्जेस. आले लक्षात मी काय बोलतेय ते. चला तर मग आता लिहायला सुरुवात करूयात आपण. बघा, आपण म्हणतोय की वर्क डन करावं लागेल, काम करावं लागेल. कशासाठी? Q3ला इथं इस्टॅब्लिश करण्यासाठी की ज्या जागेवर Q1 आणि Q2 आधीपासूनच प्रेझेंट आहेत. बरोबर आहे ना. म्हणजे Q1 आणि Q2च्या इलेक्ट्रिक फील्डच्या अगेन्स्ट जाऊन आपल्याला Q3ला तिथं प्लांट करावं लागेल पॉईंट सी पाशी, की जो पॉईंट सी ओरिजिनपासून किती अंतरावरती आहे, तर R3 बार इतक्या अंतरावर आहे. मग बघा किती काम करूयात आपण Q3ला पॉईंट सी पाशी ब्रिंग करण्यासाठी, घेऊन येण्यासाठी. Q3ला आणतोय म्हणून W3 ने रिप्रेझेंट करते. काय आहे हा W3? पोटेन्शियल ॲट पॉईंट सी. पॉईंट सीला काहीतरी पोटेन्शियल तयार होईल. जे पोटेन्शियल कुणी तयार केलेलं असेल, ड्यू टू चार्ज Q1 मुळे या पॉईंट सीला की जिथं Q3 आहे तिथं काहीतरी पोटेन्शियल तयार होईल. बरं, फक्त Q1 मुळेच पोटेन्शियल तयार होणार नाही पॉईंट सी पाशी, तर Q2 मुळे सुद्धा तयार होईल. कारण 2 चार्ज तिथं असताना आपण ब्रिंग करतोय Q3ला ॲट पॉईंट सी against direction of electric field intensity of charge Q1 and Q2 also multiplied by Q3.
हा कशासाठीचा फॉर्म्युला आहे तर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीसाठीचा फॉर्म्युला आहे. म्हणजेच हा कशासाठीचा फॉर्म्युला आहे, वर्क डनसाठीचा फॉर्म्युला आहे. आणि हे वर्क डन कधी घडून आलेलं आहे, Q3ला पॉईंट सी पाशी घेऊन येण्यासाठी घडून आलेला आहे. ठीक आहे. मग बघा आता मी कसं लिहिलं आहे, ह्या फॉर्म्युल्यामध्ये मी व्हॅल्यू कशा सबस्टिट्यूट केल्यात ना ते तुम्हाला सांगते. पोटेन्शियल ॲट पॉईंट सी, पोटेन्शियल आपण रिप्रेझेंट करतो व्हीने. कुठं तयार झालं आहे, पॉईंट सी पाशी तयार झाले आहे. कुणामुळं तयार झालं आहे, Q1मुळं तयार झालेलं पोटेन्शियल मला लिहायचं आहे. मग पोटेन्शियलसाठीचा फॉर्म्युला तुम्हाला आठवतोय, 1/4πε0 इंटू Q/R. बरोबर आहे ना. 1/4πε0 कॉन्स्टंट आहे. Q ही चार्जची मॅग्निट्यूड आहे. बरं, कोणत्या चार्जची, ज्या चार्जने पॉईंट सी पाशी इलेक्ट्रिक पोटेन्शियल तयार केलं. बरं, कोणी तयार केलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल, आपण म्हणतोय इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट पॉईंट सी कुणामुळे तयार झालं, ड्यू टू चार्ज Q1. म्हणून इथं काय असेल, Q1 असेल. ही मॅग्निट्यूड कुणाची असणार आहे, चार्ज Q1ची असणार आहे. डिवाइड बाय डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस. एक आहे Q1 आणि दुसरा चार्ज काय आहे तर Q3. Q3ला तुम्ही घेऊन येत आहे कोणाच्या अगेन्स्ट, Q1ने तयार केलेले इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या अगेन्स्ट, की ज्यावेळेस वर्क डन घडून येणार आहे. बरोबर आहे. मग आता इथं फॉर्म्युल्यामध्ये डिनॉमिनेटरची जी जागा आहे तो आहे R. हे R डिस्टन्स ह्या दोन चार्जेसमधलं डिस्टन्स असतं, की जे आपण Rने रिप्रेझेंट करतो आणि फॉर्म्युल्यामध्ये इथं डिनॉमिनेटरमध्ये लिहितो. इथं आता 1 2 चार्ज नंबर 1 चार्ज नंबर 2चं डिस्टन्स आहे, 2 आणि 3चं डिस्टन्स आहे, 3 आणि 4चं डिस्टन्स लिहितोय आपण R34ने. आता इथं Q1 आणि Q3 मधलं डिस्टन्स आपल्याला लिहायचं आहे. हे अंतर मला लिहायचं आहे Q1 आणि Q3 मध्ये असलेलं. मग सोपं आहे ना, आपण ह्याला असं लिहूया. R तर डिस्टन्स रिप्रेझेंट करण्याचं काम करेल. 1 आणि 3 मधलं हे आपल्याला क्लिक व्हावं, पटकन कळावं म्हणून आपण इथं लिहूयात 1 3. ठीक आहे. म्हणजे R13 काय रिप्रेझेंट करेल, डिस्टन्स बिटवीन चार्ज Q1 अँड चार्ज Q3. कुठल्याही चार्जेसच्या बाबतीत आपण असंच करूयात. ठीक आहे. मग बघा मी आता इथं काय लिहील, Q1/R13. बघा मी इथं लिहिलं आहे का फॉर्म्युल्यामध्ये 1/4πε0 इंटू Q1/R13. आणि हे काय झालं, पोटेन्शियल ॲट पॉईंट सी ड्यू टू चार्ज Q1. ठीक आहे. बरं, आपण म्हणतोय की टोटल वर्क डन आहे आता हे, म्हणजे Q3 या पॉईंटपाशी अजून एका चार्जने पोटेन्शियल तयार केलं आहे आणि तो चार्ज म्हणजे कुठला तर Q2. मग आता ह्या Q2ने किती पोटेन्शियल तयार केलं, पुन्हा फॉर्म्युला तोच असेल, V = 1/4πε0 Q/R. पण ह्या Q म्हणजे अशा चार्जचे मॅग्निट्यूड की ज्याने पोटेन्शियल तयार केलं. किती नंबरच्या चार्जने पोटेन्शियल तयार केलं, Q2ने पोटेन्शियल तयार केलं. म्हणून मी इथं काय लिहिते, Q2. ठीक आहे. परत आता 2 नंबर आणि 3 नंबर चार्जमधलं डिस्टन्स, की जे आपल्याला ऑलरेडी माहितीच आहे सुरुवातीपासून, R23. मी इथं लिहिते R23. मग झालं, हे जे पोटेन्शियल आहे ते कुणी तयार केलेलं पोटेन्शियल आहे, चार्ज Q2ने तयार केलेलं पोटेन्शियल आहे. कुठं, ॲट पॉईंट सी पाशी, की ज्या सी पाशी कोणता चार्ज आहे तर Q3 हा चार्ज आहे. बरोबर आहे. मग मी ही व्हॅल्यू कुठं सबस्टिट्यूट केली, इथं 1/4πε0 इंटू Q2/R13 मल्टिप्लाइड बाय ह्या वर्कडनच्या फॉर्म्युल्यामध्ये असलेला Q3 ॲज इट इज लिहिला. कळलं तुम्हाला हे कसं तयार झालं. मला इथे ॲडिशन का करावी लागली दोन्ही इलेक्ट्रिक पोटेन्शियलची, कारण त्या पॉईंटपाशी तयार झालेली इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे त्या Q3ला त्या पॉईंट सी पाशी आणण्यासाठी आपण केलेलं काय आहे, टोटल वर्क डन आहे. टोटल मी का म्हणते तर Q1च्या अगेन्स्ट सुद्धा केलं आणि Q2च्या अगेन्स्ट सुद्धा केलं. म्हणजे ह्या दोन्हीही इलेक्ट्रिक पोटेन्शियलची मला काय करावी लागणार होती, ॲडिशन करावी लागणार होती. तेव्हाच मी टोटल वर्क डन पर्यंत जाऊ शकले असते, नाहीतर आपल्याला ते शक्य झालं नसतं. बरोबर ना. मल्टिप्लाइड बाय Q3 ॲज इट इज लिहून टाकला. आता बघा 1/4πε0 1/4πε0 कॉमन काढला, 1/4πε0 ब्रॅकेटमध्ये कोण शिल्लक राहिलं, Q1/R13 हा इथला प्लस Q2/R23 इथला मल्टिप्लाइड बाय हा Q3 ॲज इट इज. 1/4πε0 कॉमनच आहे, ब्रॅकेटच्या बाहेरच ठेवला. Q3 ब्रॅकेटच्या बाहेर होता, त्याने ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करून घेतलं. Q1 इंटू Q3 Q1 इंटू Q3/R13 प्लस
Q2 इंटू Q3, Q3 नेहमीच कुठं राहणार आहे, न्यूमरेटरला राहील, डिनॉमिनेटरला आणायचं नाही. Q2 इंटू Q3 डिवाइड बाय R23, बरोबर आहे. आणि हे काय तयार झालं तर टोटल वर्क डन. टोटल वर्क डन कशासाठी केलं तुम्ही हे टोटल वर्क डन? Q3ला पॉईंट सी पाशी घेऊन येण्यासाठी. कोणाच्या अगेन्स्ट? Q1 आणि Q2च्या इलेक्ट्रिक फील्डच्या अगेन्स्ट. आली लक्षात तुमच्या ही स्टेप? आता बघा Q4 साठी तुम्हाला हे लिहिता येईल बघा. Q4ला Q1, Q2 आणि Q3च्या अगेन्स्ट आता कुठे घेऊन यायचं आहे? पॉईंट डी पाशी घेऊन यायचं आहे. आणि हे करत असताना सुद्धा काय करावं लागेल तर वर्क डन करावं लागेल आपल्याला. मग मी हे लिहिते वर्क डन W4. बघा आता काय केलंय, W4 हे वर्क डन झालं. कशासाठी? टू ब्रिंग चार्ज Q4 ॲट पॉईंट डी. Q4ला पॉईंट डी पाशी आणण्यासाठी केलं गेलेलं वर्क डन W4ने आपण रिप्रेझेंट करतोय. बरं, मी तुम्हाला सारखं सांगतेय, हे वर्क डन आता कोणाच्या अगेन्स्ट असेल? 3 चार्जेसच्या अगेन्स्ट असेल. Q1च्या सुद्धा, Q2च्या सुद्धा आणि Q3च्या सुद्धा. मग हे टोटल वर्क डन किती? तर ह्या सगळ्या पोटेन्शियलची, त्या पॉईंटपाशी तयार होणाऱ्या सगळ्या पोटेन्शियलची मला काय करावे लागणार आहे तर ॲडिशन करावे लागणार आहे. बघा मी कसं लिहिते, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. प्रत्येक वेळेस असं इलेक्ट्रिक नाही लिहिलं, पोटेन्शियल ॲट पॉईंट डी. डी पॉईंटपाशी तयार झालेलं पोटेन्शियल कुणाकुणामुळे तयार झालं? ड्यू टू चार्ज Q1, चार्ज Q2 अँड चार्ज Q3 मल्टिप्लाइड बाय Q4. हा कशासाठीचा फॉर्म्युला आहे आपला? वर्क डनसाठीचा फॉर्म्युला आहे. म्हणजेच आपल्या इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीसाठीचा फॉर्म्युला आहे, मल्टिप्लाइड बाय Q4. ठीक आहे. मग बघा आता डी पॉईंटपाशी Q4 हा चार्ज प्लेस केलेला असताना Q1ने पॉईंट डी पाशी तयार केलेलं पोटेन्शियल मी असं लिहिलं, 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू. कोणी तयार केलं पोटेन्शियल? त्या चार्जची मॅग्निट्यूड आपण इथं लिहितो ना. पॉईंट डी पाशी कोणी पोटेन्शियल तयार केलं? Q1ने तयार केलं. मग मी इथं लिहिलं Q1 डिवाइड बाय हे जे डिस्टन्स असतं ना, ते डिस्टन्स Q1 मधलं आणि आता कोणामधलं असणार आहे? Q4 मधलं असणार आहे. मग तुम्हाला मी म्हटलं की आपण ते सहज कसं लक्षात ठेवू शकतो तर डिस्टन्स रिप्रेझेंट करण्यासाठी आपण R लिहूयात. आणि कोणत्या 2 चार्जेसमधलं ते डिस्टन्स आहे म्हणून आपण 1 आणि 4, म्हणजे R14 काय रिप्रेझेंट करेल? डिस्टन्स बिटवीन चार्ज Q1 अँड चार्ज Q4, की ज्याची रिक्वायरमेंट, ज्या डिस्टन्सची रिक्वायरमेंट कुठं असते तर आपल्या ह्या फॉर्म्युल्यामध्ये असते, इलेक्ट्रिक पोटेन्शियलच्या फॉर्म्युल्यामध्ये असते. म्हणून मी इथं लिहिला Q1/R14, बरोबर आहे. प्लस हे काय लिहिले ओळखा बघू, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट पॉईंट डी कुणामुळे तयार झालेलं? ड्यू टू चार्ज Q2. बघा 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू ज्या चार्जने ते पोटेन्शियल तयार केलं त्याची मॅग्निट्यूड इथे लिहायची असते, म्हणून मी लिहिला Q2 डिवाइड बाय 2 नंबर चार्ज आणि 4 नंबर चार्ज मधलं डिस्टन्स. इथं होता Q2 आणि इथं आहे Q4. आपल्याला असं डिरेक्ट Q2 आणि Q4 मधलं डिस्टन्स नाही आहे इथे डायग्राममध्ये दिसत आहे, म्हणून मग ते डिस्टन्स आपण कसं लिहितोय? R. आणि डिस्टन्स बिटवीन चार्ज 2 अँड 4 म्हणून मी काय लिहिते इथं? R24. ठीक आहे. मग मी इथं लिहिलं Q2/R24 प्लस 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू. आता कोणत्या चार्जने पॉईंट डी पाशी इलेक्ट्रिक पोटेन्शियल तयार केलं तर Q3ने तयार केलं, म्हणून इथं झाला Q3 डिवाइड बाय चार्ज 3 आणि चार्ज नंबर 4चं डिस्टन्स तुम्हाला माहिती आहे, इथं लिहिलंय बघा R34. मी इथं लिहून टाकलं R34. सगळ्या चार्जेसमुळं, पहिल्या चार्जमुळं, दुसऱ्या चार्जमुळं आणि तिसऱ्या चार्जमुळं तयार झालेले इलेक्ट्रिक पोटेन्शियलची ॲडिशन केली, मल्टिप्लाइड बाय लिहिलं Q4. ठीक आहे. इथं या स्टेपमध्ये 1/4 पाय एप्सिलॉन नॉट कॉमन काढला, ब्रॅकेटच्या बाहेर घेतला, ब्रॅकेटमध्ये काय राहिलं ते लिहून टाकलं. Q1/R14 प्लस Q2/R24 प्लस Q3/R34 ब्रॅकेट क्लोज्ड मल्टिप्लाइड बाय Q4. Q4 ब्रॅकेटच्या बाहेर होता त्याने मी आतमध्ये काय केलं? मल्टिप्लाय केलं. Q4 कुठं आहे? न्यूमरेटरला आहे.
म्हणून 1/4 पाय एप्सिलॉन नॉट तसाच ब्रॅकेटमध्ये Q1 इंटू Q4 डिवाइड बाय R14, Q2 इंटू Q4 डिवाइड बाय R24 प्लस Q3 इंटू Q4 डिवाइड बाय R34. ह्या सगळ्यांची मी काय करून टाकली तर ॲडिशन करून टाकली. आणि हे जे आता तुम्हाला मिळालेलं आहे ते काय आहे माहिती आहे? इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू ए सिस्टीम ऑफ 4 पॉइंट चार्जेस. आपण टोटल किती चार्ज घेतले होते तर nth चार्ज घेतले होते आणि ह्या nth चार्जने तयार केलेली जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची होती. डायग्रॅममध्ये nth चार्जसाठी नाही, मी तुम्हाला म्हटलं की 4 चार्जसाठी जरी आपण काम करत असू तरी तुम्हाला nth चार्जेससाठीची आयडिया येऊन जाणार आहे, बरोबर ना. बघा इथे तुम्हाला दिसतंय जितक्या नंबरचे चार्जेस तुम्ही घ्याल त्या चार्जेसने, सपोज इथं असता Q10 तर मी इथं काय लिहिलं असतं Q1 इंटू Q10 डिवाइड बाय R110, बरोबर आहे. सगळीकडं मग तसं सबस्टिट्यूशन केलं असतं आणि मला काय मिळालं असतं? टोटल इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी फॉर ए सिस्टीम ऑफ nth पॉइंट चार्जेस, की जी मी इथं किती चार्जेससाठी तुम्हाला मिळवून दाखवलेली आहे? 4 चार्जेससाठी मिळवून दाखवलेली आहे. आता याच फॉर्म्युल्याचं जर जनरलायझेशन करायचं झालं तर आपल्याला असा फॉर्म्युला तयार करता येईल. असा फॉर्म्युला आपल्याला मिळेल U इक्वल टू टोटल इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू ए सिस्टीम ऑफ nth पॉइंट चार्जेस. या फॉर्म्युल्याचं आपण जनरलायझेशन केलं तर तो फॉर्म्युला आपल्याला असा ऑप्टेन होतोय 1/4 पाय एप्सिलॉन नॉट. सगळ्या वर्कडनसाठीची काय असणार आहे? ॲडिशन असणार आहे. म्हणजे आपल्याला सम करावी लागते, ऑल्जेब्रिक सम करावी लागते चार्जच्या सगळ्या पेअर्ससाठी, ठीक आहे. मग एक चार्ज आपण रिप्रेझेंट करतो QJ ने, दुसरा आपण रिप्रेझेंट करतो QK ने, डिवाइड बाय प्रत्येक वेळेस हे डिस्टन्स असेल कोणामधलं तर ह्या 2 चार्जेसमधलं, म्हणून आपण इथं लिहितोय RJK. राहील हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात? U इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू समेशन QJ डॉट QK डिवाइड बाय RJK. हा फॉर्म्युला काय रिप्रेझेंट करतोय तर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी फॉर ए सिस्टीम ऑफ nth पॉइंट चार्जेस. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला जेवढं काही शिकवलं मी तेवढं तुम्ही एकदा लिहून पहा, तुमच्या लक्षात येईलच. एकदा व्हिडिओ नाही लक्षात आला तर दुसऱ्यांदा पाहायचा, दुसऱ्यांदा पाहिल्यानंतर थोडं थोडं लक्षात यायला लागेल. जेवढं काही लक्षात येतं तेवढं लिहून पाहायचं म्हणजे आपला कॉन्सेप्ट क्लिअर होतो, ठीक आहे. पुन्हा भेटूयात पुढच्या भागामध्ये म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिकच्या 17व्या भागामध्ये. तोपर्यंत स्टे होम, स्टे सेफ, टेक केअर, बाय.